नमस्कार पार्लेकर. मी पण पार्लेकरच आहे खरं म्हटलं तर. कुठेही राहिलेलो असलो तर मी पार्ल्याचंच आहे असं सांगतो मी. पार्लेश्वर सोसायटी, पार्ले टिळक विद्यालय, पार्ले कॉलेज, त्यानंतर काही 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 वॉटेवर. तर आपण सगळे आलात, थँक्यू त्याबद्दल. मंचावरती उपस्थित दादा, प्रदीपदादा गेलेले आहेत. अनेक वर्ष माझे ते मित्र आहेत आणि त्यांच्यासारखा सच्चा पॉलिटिशियन आणि सच्चा इट्स नॉट एनिवे, त्यांच्यासारखा नेता मी पाहिलेला नाही आहे खरोखर. त्याचप्रमाणे श्री विक्रम संपत यांची माहिती आता मी देण्यापेक्षा त्यांच्या आज आलेला आहे का? मी नाही, आत्ता दिसत नाही येतो, पण त्यांची माहिती थोडक्यात अनुश्री देतीलच. पण ही इज रिअली अ वेल नोन यंग, very popular writer who really researches his subjects and absolutely writes amazing books, in my opinion. I have to speak few things in English, of course, because it will be easy for him to understand that. But the way he does the research and way he puts it together, and that softness in the language, but it is rich with the evidences, and that's what attracts real readers as such. I mean, आता मराठीत सांगायचं झालं तर अनेक शेकड्यांनी लाखांनी पुस्तकं ज्यांची विकली गेली आहेत सगळ्या भाषातून, त्यातलं त्यांचं सावरकरांचं टिपू सुलतान नंतर अतिशय प्रसिद्ध झालेले 2 खंड आहेत आणि त्याचा अनुवाद आपल्या समोर बसलेले रणजित सावरकर आणि मंजिरीताई मराठे यांनी केला. आणि तुम्ही दोघंही इथे आलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मला मानपत्र दिलं आहे, मला अपेक्षित नव्हतं असं काही, कारण अजून तसं काम बरंच करायचं आहे. तर असं लवकरच काहीतरी मानपत्र वगैरे म्हणाल की जरा वाटतं की काय पुढे आहे की नाही. पण पुढे आहे डेफिनेटली. आय विल टॉक अबाउट दॅट. मला खरोखर माझ्या बोर्ड मेंबर्सची एवढी साथ आहे, म्हणजे मायदेश फाउंडेशन सुरू केल्यानंतर त्यांचे पण आभार मानायचे. त्याच्यामध्ये आत्ता राजन जोग आहेत, डॉक्टर संजय कुलकर्णी आहेत, आता तुम्ही ऐकलं तो सुबोध भावे आहे त्याच्यामध्ये. कदाचित तो येईल म्हणाला आहे, पण नटांचं काही सांगता येत नाही. आणि कौस्तुभ गद्रे, तो पण येऊ शकला नाही आज. पण ह्यांची साथ असल्याशिवाय आणि त्यांच्याबरोबरचं कायम चर्चा आणि त्यांचा सहभाग असल्याशिवाय कुठलंही कार्य जात नाही हे मला लक्षात आलं आहे. आणि अशा प्रकारेच त्यांनी मला साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे ऑफकोर्स. ह्याचं जे विचार जो आला तो फार पूर्वी आला. अर्थात मला एवढं सांगायचं होतं की मी ही वास्तू किंवा इमारत बांधण्याच्या अगोदर अगदी लहान असताना इथे पुढे शाखा भरायची, त्या शाखेत यायचो मी आणि अजूनसुद्धा चालते ती शाखा इथे. पण त्यानंतर डॉक्टर रमेश प्रभूंनी इथे इमारत ही केली आणि एक कम्युनिटी सेंटर सुरू झालं, विच इज अमेझिंग. की त्यांनी एवढं काम केलं आहे ते आपण अनेकांकडनं ऐकलंच असेल. त्या संबंधात मी येत असे. अर्थात केशवराव परांजपेंनी जे कार्यक्रम केले तिथे कदाचित तुम्ही पाहिले असतील, म्हणजे किशोरी आमोणकर पण सुद्धा येऊन गेले आहेत पूर्वीच्या वास्तूमध्ये. तुम्ही विचार करा की इथे हीच वास्तू नूतनीकरण करण्यासाठी का निवडावी हा प्रश्न असतो. पूर्वी असाच झाला, म्हणजे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी काम सुरू झालं भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये. सदाशिव पेठेत गजबजलेल्या ठिकाणी 120 वर्ष जुनं परत नवीन करायचं. अनेक लोक म्हणतात की 10 किलोमीटर दूर जाऊन तुम्हाला 15 एकर जागा मिळेल, तिथे करा तुम्ही. पण काय असते, प्रत्येक वास्तूला एक लेगसी असते, एक बॅकग्राऊंड असते. किती मोठी लोक येऊन गेले आहेत
ते खरंच महत्त्वाचं असतं. आणि ती लेगसी टिकवण्यासाठी तिथेच पुनरुज्जीवन करणं किंवा नूतनीकरण करणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण आजूबाजूच्या लोकांना ती जागा माहिती असते, बरोबर की नाही. आता ती जुनी झाली म्हणून पाडून टाकून काहीतरी बांधलं 15 मजली आणि त्यातला एक मजला तुम्हाला दिला स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्राला, तर ते बरं होईल का? नाही बरं होणार, नाही का. डेव्हलपर कितीतरी आहेत तसं करायला, लॉट्स ऑफ देम रेडी टू डू दिस काइंड ऑफ थिंग्स. पण माझा उद्देश निराळा असतो, जी जागा आहे ती नीट करायची, चांगली करायची आणि तिथे जे कार्य चालू आहे ते कार्य चालू ठेवायचं. आणि अर्थात कार्य चालू ठेवण्याकरता केशवरावांसारखी खंबीर माणसं आहेत तिथे, की ज्यांना खरोखर आवड आहे प्रायोगिक नाट्य करायची किंवा गाण्याचे प्रोग्राम करायची. सो मी हे सगळं सांगतोय, सगळ्यांना थँक्स देतोय, पण थोडी स्टोरी पण सांगतोय अर्थात ॲट द सेम टाईम, यु नो. सो मी जेव्हा सुरुवातीला त्यांनी पुढाकार घेतला, मला कॉल केला. 2017 साली जे पदाधिकारी होते ॲडव्होकेट कबरे ह्यांच्या घरी आम्ही भेटलो होतो. तेव्हा मी 3 मजली बांधावं छान, काय काय खूप छान कल्पना होत्या माझ्या, पण ते काय झालं नाही तेव्हा. पण केशव परत भेटले मला गाण्याच्या प्रोग्राममध्ये, म्हणाले की आपण नूतनीकरण करूया, दॅट इज द बेस्ट वे टू हँडल इट. आणि ते झालं. मला याचा खूपच आनंद वाटतोय. थोडी धाकधूक आहे त्याच्यामध्ये, त्यांनी थोडंसं व्यक्त केलं त्याबद्दल, पण चांगली गोष्ट झाली आणि ती अशीच चांगली राहील ह्याच्यात सगळ्यांचा तुमचा हातभार आवश्यक आहे खरं म्हटलं. आणि ती थोडीशी धाकधूक आहे, कारण ते मॅनेज व्हायला पाहिजे, क्लिनिंग व्हायला पाहिजे, त्याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे, आणि ते होईल असं मला वाटतं आहे. अँड दॅट इज द होप आय हॅव रिअली. थोडंसं सांगायचं झालं म्हणजे की मायदेश फाउंडेशनचं तुम्हाला जर वाटलं असेल काय एक्झॅक्टली काय चाललं आहे, त्यांनी अनुश्री ताईंनी आपल्याला थोडंसं सांगितलं माहिती, आणि तोच उद्देश आहे खरोखर. 2-3 प्रोजेक्ट झालेले आहेत. आत्ता थोड्याच महिन्यात आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा पण कंप्लीट दुरुस्त करतो. 2 शाळा झालेल्या आहेत कोकणामध्ये, 20 कम्प्युटर लॅब्स तयार झालेले आहेत. त्यानंतर आत्ता खूप काम झालेलं आहे ते म्हणजे रत्नागिरीला 1828 साली ब्रिटिशांनी बांधलेली लायब्ररी होती, रत्नागिरी नगर वाचनालय, की जी लोकमान्य टिळकांच्या वडिलांच्या अगोदरपासून त्याचा वापर होता. आणि अर्थात सगळे लेखक महाराष्ट्रातले म्हणा बाहेरचे म्हणा तिथे जाऊन आलेले आहेत. 1.5 लाख पुस्तकं आहेत, 200 वर्ष जुनं पुस्तकं आहेत. त्याचं पुनर्निर्माण करतो आहे. पण ते करताना एक अशी कल्पना आली की आपण त्याला FSI म्हणतो इकडे, तर त्याच्यावरती पहिल्या मजल्यावर सबंध खाली 4000 स्क्वेअर फूट कार्पेटवर ग्रंथालय असेल, आणि ते झालं आहे. आता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक ऑडिटोरियम तिकडे होणार आहे, त्याचं आराखडा झालेला आहे, काम सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यावरती आम्ही सावरकर कम्युनिटी सेंटर ह्याच धर्तीचं रत्नागिरीला सुरू करतो आहे. सो दॅट्स सावरकर हा विषय माझ्या मनातून जात नाही. आणि जसं विक्रमजी संपत लिहितात त्याबद्दल मी विचार करत असतो दुसऱ्या प्रकारे, की जिथे त्यांचं नाव येत राहील. आता पुढचा प्रोजेक्ट आम्ही MOU साईन केलं, ते आम्ही जवळजवळ वर्षभर मी विचार करतो आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणून पुण्याला एक प्रसिद्ध संस्था आहे, खूप जुनी आहे, अर्थात खूपच जुनी आहे. आणि तिथे फर्ग्युसन कॉलेज त्यांच्या मालकीचं आहे. तिथे सावरकरांनी 3 वर्ष काढली, 1902 पासून 1905 पासून, आणि अतिशय अद्वितीय काळ होता तो. त्यांनी त्या तरुणाईमध्ये लिहिलेल्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जी सावरकरांनी मला वाटतं आरती लिहिली, ती लता मंगेशकर यांच्या आवाजात आहे, ती तिथे लिहिलेली आहे. नंतर परदेशी कपड्यांची होळी वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तिथे केल्या. पण तिथे सावरकरांचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये परमनंट काहीतरी अस्तित्व असावं या दृष्टीने विचार करत होतो मी कायम. तर आमचं लक असं आहे की त्यांच्या DS चेअरमन आणि सगळ्यांनी ते ॲग्री केलेला आहे प्रोजेक्ट. तो मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये सावरकरांच्या खोलीच्या बाहेर सगळा भाग जो आहे तो व्यवस्थित करायचा आहे. बाहेर एक ॲम्पी थिएटर आहे, ते नीट नाही झालेलं, त्याला किमया म्हणतात, ते असंच पडलेलं ग्राउंड आहे,
चांगल्या प्रकारे ॲम्पी थिएटर करणार आहोत आणि त्याच्या कॉर्नरला ओपन एअर सावरकरांचं मॉन्युमेंट असेल आणि माहिती असेल. हा फर्स्ट स्टेज झालं. सेकंड स्टेज आम्ही प्रपोज केले ते म्हणजे ह्या एरियाच्या समोरच पूर्ण बिल्डिंग तयार करून सावरकर एज्युकेशन सेंटर म्हणून कॉलेजमध्ये सुरू करायचं आहे. ते सावरकरांच्या बद्दल जेवढं वाचनीय आहे अवेलेबल, अनेक ते थोर माणसं बसलीत, सगळ्यांचं ते वाचनालय असेल, तिथे रीडिंग रूम असेल, तिथे कॉन्फरन्स रूम असतील, थिएटर असेल, छोटं क्लासरूम्स पण असतील आणि त्याला ते ॲग्री झालेले आहेत व्हायला. सो दॅट इज अनदर प्रोजेक्ट. सो आता आणखीन 3-4 प्रोजेक्ट येत आहेत, पण ते MOU सही झाल्याशिवाय मी काय सांगत नाही त्याबद्दल. पण दॅट इज आवर काइंड ऑफ इंटरेस्ट देअर. पण आता कमिंग बॅक टू द पॉईंट ॲज सच, की मला लोक विचारतात की म्हणजे इन्स्पिरेशन, मोटिवेशन कुठून येतं. म्हणजे साहजिक आहे, आपल्याला आपल्या घरातून येतं अनेक वेळेला. तसंच ते झालेलं आहे. आमचे वडील होते राजाभाऊ जोशी, लहानपणापासून त्यांना बघितलं आहे खरोखर कार्यवर्ती कायम काम करत असायचे. ऑल्दो त्यांनी व्हिजेटियामधनं टेक्स्टाईल इंजिनिअरिंग करून नोकरी केली 35 वर्ष, तरीसुद्धा त्यांनी जवळजवळ मी सांगतो 30 वर्ष संघाचं काम केलं. त्यातली शेवटची अनेक वर्ष त्यांनी बांद्रा ते विरार भाग कार्यवाह होते. 64 साली त्यांनी ते सांगितलं की मी आता संघाचं काम सोडून संघाच्या प्रकारचं काम करायचं समाजासाठी. तेव्हा पार्ल्यात ऑफकोर्स राहत होते. पार्ल्यात तरी मित्र घेऊन करंबेळकर, महाजन, चितळे बरेच जण होते. त्याच्यात उत्कर्ष मंडळाची स्थापना केली तेव्हा. पण पैसे कुठे होते काय करायला पुढे. तेव्हा मला अजून आठवतं, मी लहान असताना, आणि तुमच्यापैकी अनेक जणांना आठवत असेल की व्यंकटेश टॉकीच्या शेजारी एक ग्राउंड होतं आणि तिथे आम्ही नाट्यमहोत्सव करायचो. अनेक वर्ष तो केला. निर्णाळ प्रकारे पैसे गोळा करून 1984 साली आत्ताची इमारत आहे ती तयार झाली. त्याच्यामध्ये अर्थात ते प्रेसिडेंट होते अनेक वर्ष, त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट होते तिकडे, आणि तेव्हाच सोबती ह्याची पण सुरुवात झाली. सोबती ज्येष्ठ नागरिकांची संस्था त्यांनी सुरू केली त्यांच्या 2 मित्रांबरोबर, भगत सुर्वे आणि फडणीस मास्तर. आता तिघंही नाही आहेत अर्थात, पण ती पण आता व्यवस्थित चालू आहे. त्यांचा कालच इथे प्रोग्राम झाला आणि फार छान प्रोग्राम झाला काल. अजूनसुद्धा अनेक मेंबर आहेत त्यांचे, 300च्या वरती मेंबर आहेत तिथे. आणि तेव्हा जेव्हा सुरू झालं त्यानंतर अनेक या प्रकारचे ज्येष्ठ नागरिक संघ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरू झाले त्याच्यावरनं कॉपी करून. त्यानंतर त्यांनी 1980 साली त्यांच्या मनात विचार आला की ख्रिश्चन आणि मुसलमान एकत्र मिळून प्रार्थना करतात. अर्थात ते जास्त रिलिजियस होतं असं काही नाही आहे, पण ती जी एक प्रकारची शिस्त आहे, एकत्र येण्याची जी भावना आहे, त्यातून त्यांनी सामुदायिक प्रार्थना म्हणून पार्लेश्वर मंदिरात, दत्त मंदिरात, राम मंदिरात 1980 साली सुरू झाला तो कार्यक्रम. दर संकष्टीला 21 मिनटं असा कार्यक्रम केला. मला अजून आठवतं आहे की त्यावेळेला मला ते सांगायचे की उद्या ही प्रार्थना म्हटली जाणार आहे, ती सायक्लो स्टाईल करून घे. पार्लेश्वर देवळाच्या समोर सायक्लो स्टाईल करून कॉपी काढून मी स्टेशनवर उभा राहून उद्या प्रार्थनेला या असं ते पत्रक वाटत असायचो मी. तर त्यांनी ती प्रार्थना 13 वर्ष चालवली. त्यानंतर अर्थात त्यांनी ती हँडओव्हर केली. भावे आणि 2-3 नाव आहेत. अनेक लेख लिहिले, अर्थात सामुदायिक प्रार्थनेवर लिहिले, सोबतीवर लिहिले, सगळ्या वर्तमानपत्रात आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळपासनं अनेक लेख. म्हणजे आम्ही शोधतोच आहे अजून, आम्हाला 30-30, 40-40 लेख मिळतात त्या प्रत्येक विषयावर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे काम केलं आहे, थोडंसं बाहेर लिहिलं आहे त्याबद्दल, की त्यांना रक्तदान हा विषय, वॉर्स आणि रक्ताची कमतरता ह्यातून त्यांनी पुढे नेऊन त्यांच्या लक्षात आलं की हॉस्पिटल्समध्ये जे किंवा नायर किंवा सायनमध्ये रेडक्रॉसच्या मदतीने रक्तदान केलं जातं. आणि दॅट इज गुड, म्हणजे नॉट बॅड ॲट ऑल. म्हणजे त्यांनी अमेरिकेत असताना सुद्धा 2-3दा आले, तेव्हा मी 4 ठिकाणी रेडक्रॉस दाखवायला घेऊन गेलो होतो.
पण मेनली त्यांनी हे विचार जो आहे त्यांचा की हे रक्तदान आहे ते हॉस्पिटलमध्येच लोकांनी जायला पाहिजे असं नाही आहे, कुठेही करता येतं. म्हणून त्यांनी 78 साली पहिला कॅम्प दादरला भरवला त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी लिखाण सुरू केलं की रक्तदान हे राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे. अनेक आर्टिकल्स लिहिले त्यांनी. पण आता लिहून नुसतं होत नाही, त्यांचं महत्त्व म्हणजे त्यांनी कार्य केलं. त्यांनी 100 केले, 500 कॅम्प्स केले, 1000 कॅम्प्स केले. त्यांना प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल मिळालं. थांबत नव्हते ते, 1400 शिबिरं केली त्यांनी. आणि एवढं मेटिक्युलस काम करायचं ते. तेव्हा अर्थात मोबाईल फोन नव्हते किंवा ऑफकोर्स कम्प्युटर्स, व्हॉट्सअप काहीच नव्हतं. घरी आमच्या सूची असायची ब्लड ग्रुपप्रमाणे. त्यामुळे रात्री बेरात्री कॉल यायचे की ह्या ब्लड ग्रुपचा माणूस पाहिजे आम्हाला जवळपासचा ह्या एरियातला. ते आम्हाला ते द्यायला लागायचं तेव्हा. पण म्हणजे अथक प्रयत्न करून कंटिन्युअसली पार्लेश्वर सोसायटीत अर्थात राहायला इथे जवळच. म्हणजे त्यांनी हे रक्तदानाचं काम जेवढं केलं आहे त्याच्यात त्यांनी मग ऑल इंडिया ब्लड डोनर्स असोसिएशन म्हणून स्थापन केली. त्याचे ते 10 वर्ष चेअरमन होते, 10हून जास्तच ॲक्च्युली. पण त्यांची प्रकृती मग शेवटी खालावली. पण ती अजून संस्था आहे. ह्या सगळ्या संस्था त्यांनी ज्या चालू केल्या त्या अजून चालू आहेत. दॅट इज द गुड थिंग अँड दॅट इज व्हॉट आय लर्न फ्रॉम, की कन्सिस्टन्सी आणि प्रसिस्टन्स एखाद्या गोष्टीमध्ये करण्यामध्ये, तो फक्त कॉर्पोरेट वर्ल्डमध्येच करायला पाहिजे असं नाही. यू कॅन डू इट इन सोशल एंटरप्रिनरशिप और सोशल एंटरप्राइज. दॅट्स व्हॉट इट इज. आणि त्यांनी ते असं न सांगता दाखवून दिलं. आणि त्यामुळे इथे पण अर्थात ते 10 वर्ष कार्यकारिणी मंडळात होते, 93 पासून 2002 पर्यंत. आणि 2004 साली त्यांचं निधन झालं. मला बेसिकली ह्या 4 गोष्टी सांगायच्या होत्या, म्हणजे मायदेशबद्दल आणि जरा वडिलांबद्दल. कारण लोकांना वाटतं की नाव का दिलं आहे. तर अनेकांनी मला सांगितलं की त्यांनी एवढं काम केलं आहे पार्ल्यामध्ये की काहीतरी एखादं सॉर्ट ऑफ नेमिंग असावं, मॉन्युमेंट असावं. इट्स नॉट अ मॉन्युमेंट बट लेट्स कॉल इट, की इथे लोक येतील आणि कुठली तरी विचारधारा पुढे नेतील. त्या दृष्टीने मला वाटतं की ही जागा जास्त अप्रोप्रिएट आहे. आणि जसं केशवनी सांगितलं तसं खरोखर पार्लेकर असं म्हटलं ना तर मला वाटतं की इथे संस्था बांधल्या जातात, तयार होतात, त्या वाढतात आणि त्या टिकून पण राहतात. हे पार्ल्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघा, तुम्ही टिळक मंदिर बघा, अर्थात उत्कर्ष मंडळ बघा, तुम्ही आता नावं किती घेऊ मी, आहे ना, म्हणजे देशस्थ ऋग्वेदी संघ आहे, नंतर गोमांतक. आम्ही ज्या लहानपणी मी जे कायम जात असे निरनिराळ्या ठिकाणी, म्युझिक सर्कल म्हणून होतं बाहेर. मी गाणी ऐकायला अनेक वेळा म्युझिक सर्कलमध्ये जायचो. टिळक मंदिरात तर किती वेळा मी गाणी ऐकायला सुरुवात केली. पहिल्यांदा भीमसेन जोशी ऐकले ते टिळक मंदिरामध्ये वरती बसून, खाली बसून ऐकलं आहे. मी पहिल्या रांगेत होतो आणि माझं पाय त्यांच्याकडे होता. त्यांनी मला खुणावून सांगितलं पाय मागे घे म्हणून. मला ते अजून आठवतं, यु नो. पण देर आर लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस इन विलेपार्ले बेसिकली. आणि ते कधी जाणार नाहीत. त्यामुळे विलेपार्ल्याची नाळ आहे ती कायमच राहते आपल्याकडे. तर तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल थँक्यू. आणि इथे खरोखर परत येत जा. आणि केशवनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना तुम्ही एनकरेज करा आणि इथे कार्यक्रम घडवून आणा या प्रकारचे. एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच.